सुरुवात झालेली आहे. आज खऱ्या अर्थाने 3 वाजता एक महत्वपूर्ण वकिलांचं पण एक मॅटर कोर्टासमोर होतं. म्हणून कोर्टाने विनंती केली होती की आपण पुढची तारीख हे करूया. परंतु कपिल सिब्बल यांनी विनंती केली की आजपासून तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या, आणि म्हणून कपिल सिब्बल यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी आज माननीय न्यायालयाने दिली, आणि त्यांनी 15-20 मिनिटं त्यांची बाजू मांडली. परंतु ह्या संपूर्ण सुनावणीचा तारीख आता मंगळवारी ठरलेली आहे. मंगळवारी 4 तारखेला संपूर्ण दिवस केवळ ह्याच विषयावर पूर्ण चर्चा होणार आहे. कारण आज कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू मांडली. आमच्या वतीने नीरज कौल आणि मुकुल रोहतगी हे दोन आमचे सिनियर लॉयर त्या ठिकाणी उपस्थित होते. मंगळवारी आम्ही आता आमचे लॉयर आमच्या वतीने बाजू मांडतील, आणि मला अपेक्षा आहे की मंगळवारी पूर्ण दिवस ही सुनावणी ठेवल्या कारणामुळे दोन्ही बाजूंचे जे बाजू मांडण्याची जी संधी आहे ती मंगळवारी दोघांनाही मिळेल. तुम्हाला वाटतं की तुमच्या बाजूने निर्णय येईल? निश्चित स्वरूपात निर्णय येईल याची खात्री या करतात आहे, कारण आम्ही घटनेला मानून आणि नियमानुसार आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सर्व जे काही काम केलेलं आहे, जी काही कार्यपद्धती केलेली आहे ती नियमानुसार आणि घटनेला अनुसरूनच केलेली आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की या संदर्भातला जो काही निकाल आहे तो निकाल घटनेला अनुसरून आणि नियमानुसार काम केल्यामुळे तो पॉझिटिव्ह नाही. या संदर्भातले हा आक्षेप आहे, पण ह्या संदर्भातला युक्तिवाद यापूर्वी पण सुप्रीम कोर्टाकडे झाला होता आणि निवडणूक आयोगाकडे पण झाला होता. त्यामुळे या सर्व गोष्टींची चर्चा यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे पण झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाकडे पण झालेली आहे. त्यामुळे याचं जे काही उत्तर आहे ते आमच्या वकिलांच्या मार्फत पुढची जी मंगळवारची सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये देण्यात थँक्यू. विज्युअल ले लो थोडे से, विज्युअल ले लो थोडे से सर के.